रामराम मंडळी, तुम्हाला सांगायचं म्हणजे गुरुवारचा दिवस म्हणलं की नाही, इथं घंटागाडीचा दिवस म्हणजे गार्बेज ट्रकचा दिवस. आमच्या इथं गल्लीत की नाही गावाकडं ग्रामपंचायतीची गाडी सगळीकडे गाणी लावत फिरत असत्या आणि कचरा घेऊन जात्या. तसं इथं पण गार्बेज ट्रक येतोय आणि कचरा घेऊन जातोय. तर कसं आहे माहिती आहे काय, गव्हर्नमेंट चांगली सोय देते, फक्त आपण काय करायचं, गुरुवारी आपलं जे डस्टबिन आहे ते फक्त बाहेर नेऊन ठेवायचं. त्याचं ते गाडी येत्या आणि त्यांचं त्यांनी कचरा घेऊन जातात. आणि मेन म्हणजे कसं आहे, गव्हर्नमेंट चांगली सोय देते की लोकांनी स्वच्छ सगळं ठेवावं ह्याच्यासाठी. आणि इथली लोक पण सगळ्या गोष्टी, सगळ्या आपल्या जवळचं सगळं स्वच्छ ठेवतात. जेणेकरून कसं आहे, आपण आपला एरिया स्वच्छ ठेवला तर सगळा देश स्वच्छ राहील. आणि या लोकांना सांगायला बी लागत नाही की ह्या गोष्टी इथं तिथं फेकू नका म्हणून. नाहीतर आपल्या इथली काही लोक असतात बघा, खात्यात गाडीत आणि कागद गाडीच्या बाहेर असलं असतंय. असलं काय करू नका सा. मी कोणाची तारीफ करत नाही, मी फक्त तुम्हाला हे सांगतोय की आपण यांच्याकडनं काय शिकलं पाहिजे. नाहीतर की नाही, इथं काय आहे माहितीये काय, जरी कुत्र्याचा मालक आहे नाही, कुत्र्यानं जरी शी केली तरी ते उचलून फेकून देतोय. आणि मेन म्हणजे दोन प्रकारचं डस्टबिन असते तिथं, एक ट्रॅश आणि एक रिसायकल बिन. तुम्हाला दिसतंय काय बघा, रस्त्यावरती एक पण कागद आणि एक पण तुकडा कसला दिसणार नाही. आणि जी घाण करतात की नाही, त्यांना खरंच कोल्हापुरी चपलीनं की नाही हाणायला पाहिजे. कारण कसं आहे माहिती काय, आपण जर स्वच्छ ठेवलं नाही तर दुसरी कोणच स्वच्छ ठेवणार नाही. तो इथला पब्लिक एरिया बी बघा, एकदम स्वच्छ असतोय.